नमस्कार. माझं नाव सुनील देवर. मी आजच्या जनरेशनचे जे आई-वडील आहेत, त्या आई-वडिलांना विनंती करतो, की बाबा तुम्ही लहानपणापासून आपल्या मुलांना एक बाळकडू पाचा, की आपण हिंदू आहोत आणि हिंदूंनी कसं वागायचं, कसं राहायचं, आपण कोणाबरोबर दोस्ती करायची, कोणाशी नाही करायची, हे बाळकडू आपण आपल्या आई-वडिलांनी, पालकांनी आपल्या मुलांना लहानपणापासून दिलं पाहिजे, की आपल्या समाजामध्ये आपल्या बाजूला आजूबाजूला कोण राहतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जी मुलं मोठी होत आहेत, ती मुलं सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह आहेत. तर त्यांना तेच सांगायचं, की सोशल मीडियावरती आजकाल खूप फसवणूक होते आहे. की खोटे नाव सांगून, खोटे फोटो टाकून आपल्या मुलीला फसवलं जात आहे, की मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझं हे आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझी गाडी आहे, बंगला आहे, असं खोटं बोलून आपल्या हिंदू मुलींना फसवलं जात आहे. त्यापासून मुलींनी खूप सावध राहायला पाहिजे. कारण एक त्यांचं एक नवीन ट्रेंड चालू आहे, की मुलींना फसवा, हिंदू मुलींना फसवा आणि कन्व्हर्ट करा मुसलमानामध्ये. तर त्यांचे बघा, आता आज आपण बघतो की मुस्लिम मुलगी, एकही मुलगी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाही आहे. ती असेल तर फक्त आपल्या धर्मासाठी असेल. तर तुम्ही का नाही होऊ शकत? आपल्या हिंदू मुलींनी काय नाही व्हावं? जर झालं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत किंवा आपले जे देशभक्त आहेत, साधू संत आहेत, त्यांच्याबद्दल बोला. त्यांच्यावरती हे काही टिप्पणी करा, बोला आणि त्यांचा प्रसार करा. हिंदुत्वाचा प्रसार करा. पण उगाचच त्या दुसऱ्या धर्माबद्दल काही बोलू नका किंवा त्यांच्याबद्दल ओढ निर्माण करू नका. त्यांच्याशी मैत्री करू नका. आपला धर्म वाढवा, आपला धर्म जपा. बस एवढं सांगणं आहे, की सोशल मीडियापासून लांब राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.